नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत राजमाने, MD पंचकर्म, आयुर्वेद कन्सल्टंट, स्वयंभू क्लिनिक बार्शी. आपण आता पंचकर्म म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आयुर्वेदामध्ये मुख्यतः पंचकर्म म्हणजे 5 क्रिया आहेत. त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यांचा समावेश होतो. वमन म्हणजेच ऊर्ध्व मार्गाने म्हणजेच मुखावाटे दोष बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. याचा वापर मुख्यतः कफदोष निवारणासाठी किंवा ऊर्ध्व मार्गामध्ये ऊर्ध्व शरीरामध्ये जर दोष असतील त्यासाठी केला जातो. विरेचन म्हणजेच अधो मार्गाने मृद मार्गावाटे दोष बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. याचा उपयोग हा मुख्यतः पित्तदोष निर्हरणासाठी केला जातो. त्यानंतर बस्ती बस्ती म्हणजेच विविध प्रकारचे औषधी काढे किंवा तेल तूप हे दूध मार्गावाटे शरीरामध्ये पाठवले जातात आणि तिथून दोष बाहेर काढले जातात. या प्रक्रियेला बस्ती असे म्हणतात. याचा वापर मुख्यतः वातदोष निर्हरणासाठी किंवा वातदोष शमनासाठी केला जातो. त्यानंतर नस्य नस्य म्हणजे नाकावाटे विविध प्रकारचे काढे किंवा तेल तूप किंवा वनस्पती यांचा वापर केला जातो. त्या प्रक्रियेला नस्य असे म्हणतात. ते शिरोभागामधील दोष शमनाचं किंवा निर्हरणाचं कार्य करतात. आणि त्यानंतर रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजेच शरीरातील दूषित रक्त हे शिरेवाटे किंवा जळू लावून किंवा कपिंग याद्वारे बाहेर काढल्या जाते. या प्रक्रियेला रक्तमोक्षण असे म्हणतात. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अजून बऱ्याच प्रकारचे उपकर्म वर्णन केलेले आहेत. आपण नंतर एक एक प्रकारच्या कर्माचे आपण डिटेलमध्ये वर्णन पाहणारच आहोत. धन्यवाद.